महायुती सरकार हे कल्याणकारी असल्याचं प्रतिबिंब सरकारच्या योजनांमधून दिसते आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केली. राज्य शासनानं पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव दाखल केला आहे. पंढरपूर वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये, पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना देण्यात येईल. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आले. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेदमार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिलांना लखपती दीदी या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षण तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची होणारी हानी आणि त्याची भरपाई. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लक्ष रुपयाचं अनुदान. गाय तेथे गोदाम्या नवीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वात गोदामांची दुरुस्ती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान. अशा विविध योजनांच्या माध्यमातून अनिल बोंडे यांनी महायुती सरकार कल्याणकारी असल्याचं मत व्यक्त केलं. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे लोकहिताचं सरकार सुरू आहे त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये दिसलं. आणि सर्वांना आवडणारी, सर्वांना भावणारी योजना म्हणजे महाराष्ट्रामधल्या करोडो माता भगिनींना ज्या 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या आहे त्यांना 1,500 रुपये या तिन्ही सक्षम भावांकडून रक्षाबंधनाच्या दिवशी 2 महिन्याची दिल्या जाणार आहे. आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका असो, आशा असो, सेतू केंद्रामधून तो फॉर्म भरला जातो आहे. आणि आज नुसत्या अमरावतीमध्ये 4 लाखाच्या वर आमच्या माता भगिनी आहे, ज्या सर्व जातीच्या आहे, सर्व धर्माच्या आहे, आदिवासी आहे, अनुसूचित जातीचे आहे, OBC आहे, ज्यांचं 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न आहे. त्या सगळ्या माता भगिनी यासाठी पात्र आहेत. आणि ज्यांचं इन्कम टॅक्स भरत नाही किंवा नोकरी नाही त्या सगळ्या जणी पात्र आहे आणि त्यांना 1,500 रुपये प्रति महिना या 2 महिन्याचे रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. महिलांनी याच्यासाठी अतिशय मोठं स्वागत केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही देतो आणि भावांकडून मिळालेली ही भेट आपण स्वीकारावी. या माध्यमातून प्रत्येक आमची बहीण सक्षम व्हावी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी, तिच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण व्हावा हा उद्देश आहे. आणि सरकार त्याच्यासाठी 46,000 कोटी रुपये वर्षाला खर्च करणार आहे. शेतकऱ्यांना PM किसानची 6,000 मिळतात, त्याचप्रमाणे नमो किसानचे 6,000 रुपये, म्हणजे एका शेतकऱ्याच्या कुटुंबात महिन्याला 1,000 रुपये PM किसान आणि नमो किसानची मिळून आणि 1,500 रुपये त्या माता भगिनीला लाडकी बहिणीचे असे पैसे मिळणार आहे. या माध्यमातून ज्या छोट्या अडचणी असतात त्या दूर होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं, सर्वांना आवडणारं, घराचं बजेट सांभाळणारं की 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. आणि या 3 सिलेंडर मोफतमुळं आपल्याला वर्षाचे 6 सिलेंडर लागत असतील तर अर्धा खर्च सरकार उचलणार आहे. आपली मुलगी जर शिकत असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला, फार्मसीला, ॲग्रिकल्चरला, आर्किटेक्चरला, तर प्रत्येक वेळेला OBCच्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबाला वाटायचं की पोरगी तर हुशार आहे पण तिला शिकण्यासाठी अर्धे पैसेही कुठून आणायचे. आणि म्हणून एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने तो प्रश्नच सोडून टाकला आहे की मेडिकल कॉलेज खाजगी असो का सरकारी असो, तिथे जर मुलीला ॲडमिशन मिळत असेल
तर तिचा पूर्ण खर्च, तिची पूर्ण फी सरकार भरणार आहे. आणि हॉस्टेल मिळेल. हॉस्टेल जर मिळणार नसेल तर स्वाधार योजनेमध्ये 3,000 रुपये महिनासुद्धा मिळणार आहे. यासोबतच जे आपले पोरं आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहे, नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं, बेरोजगारी आहे, तर अशा 10 लाख युवक आणि युवतींना प्रशिक्षण दिल्या जाणार, प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवल्या जाणार आणि 10,000 रुपये महिना विद्यावेतन मिळणार. म्हणजे सरकारला, संस्थाला काम करण्यासाठीही लोक मिळतील, या मुलांना अनुभवही मिळेल आणि नोकरीची समस्याही सुटेल, 10,000 रुपये महिना विद्यावेतनसुद्धा मिळेल. आणि म्हणून अशा योजना, ई पिंक रिक्षाची योजना की ज्या मुलींना ड्रायव्हिंग करता येते, अशा 10,000 ई पिंक रिक्षा ह्या दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा भाव यावेळेला खरोखर कमी होता आणि कमी होता म्हणून 5,000 रुपये प्रति हेक्टर हे त्यांच्या खात्यात डायरेक्ट जातात आहे. यावेळेला तर सरकारने एवढी मोठी घोषणा केली की जे कृषी पंपाचं बिल होतं, लाखो रुपयाचं थकलेलं होतं, ते कृषी पंपाचं बिल संपूर्णतः माफ केलं आणि याच्यानंतर कोणतंही बिल शेतकऱ्याला येणार नाही. कृषी पंपाचं मोठा खर्च, मोठी कटकट शेतकऱ्याच्या पाठीमागची सरकारने दूर केलेली आहे. आणि त्यामुळं हे सरकार, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जसं केंद्रामध्ये काम करतात, सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात, सर्वसामान्य माता भगिनी, युवकांसाठी, आदिवासींसाठी, दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी काम करतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काम करतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा काम करण्यात आघाडीवर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग, महाराष्ट्रामधली शेती, महाराष्ट्रामधले पायाभूत विकास हा सुद्धा वाढला पाहिजे, यासाठी सातत्यानं निधी टाकतात आहे. आणि म्हणून असं कार्यक्षम सरकार सातत्यानं यावं ही विनंतीसुद्धा या निमित्तानं मी करतो.